एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. ज्या दोन पद्धती आहेत सहगुणक समान करण्याची आणि चलाची किंमत ठेवून चलाचे निरसन करण्याची, त्या दोन पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. पहिली पद्धत आहे सहगुणक समान करण्याची, ती पाहूया. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांना 1 आणि 2 क्रमांक मानून घ्यायचे. 5x - 3y = 8 याला म्हणू आपण 1 आणि 3x + y = 2 याला म्हणू आपण 2. आता 1 आणि 2 चा जर विचार केला तर याच्यामध्ये कुणाचे तरी सहगुणक सारखे आहेत का पहिल्यांदा पाहिजे. इथे x चे सहगुणक याचा 5 आहे, याचा किती आहे 3. इथं y चे किती आहे 3 नाही तर किती आहे -3 आणि या y चा आहे इथं काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. या दोघांचे सहगुणक सारखे नाहीत आणि या दोघांचे नाही, त्यामुळे आपण एकाचे कुठल्या तरी सहगुणक सारखे करू. शक्यतो कुणाचे करायचे तर ज्याला सहगुणक नाही असे ते करायचे. तर या दोघांचे जर करायला आपण गेलो तर याला दोघांचा लसावी म्हणजे 5 × 15 गुणाकार करावा लागला. म्हणजे पहिल्याला किती ने गुणलं पाहिजे 3 न आणि दुसऱ्याला इथं 15 होण्यासाठी 5 न गुणलं पाहिजे. म्हणजे दोन्ही समीकरणांना गुणाकार करावा लागला. पण जर आपण y चे निरीक्षण केलं तर y च्या एका दुसऱ्या समीकरणामध्ये सहगुणक नाही. त्यामुळे इथं आपण पहिल्या समीकरणाचा जो सहगुणक आहे 3 तो इथं 3 आपण आणू शकतो. इथं 3 आणण्यासाठी या y ला किती ने गुणलं पाहिजे, किती न 3 ने गुणलं पाहिजे. जर समीकरण आपण 2 ला 3 ने गुणलं तर y चे सहगुणक सारखे होते. म्हणून पहिल्यांदा समीकरण 2 ला इथं अंक लिहूया. तीन ने गुणून गुणाकार असावी 3 × 3x याला 3 ने गुणलं अधिक प्रत्येक पदाला 3 ने गुणायचं आहे, याला 3 ने गुणलं 3 × y बरोबर याला सुद्धा 3 ने गुणलं 2 × 3 होणार. आता हा गुणाकार काय होईल 3 त्रिक किती ओके 9x अधिक हा गुणाकार काय होईल 3 × y 3y आणि 2 त्रिक किती 6. आपलं एक नवीन समीकरण तयार झालं ज्याला नंबर देऊया आपण 3. आता जे 2 आहे ते समीकरण आपण 3 म्हणून वापरणार आहोत. आता 1 आणि 3 चा विचार करा. काय दिसतं समीकरण 1 आणि 3 मध्ये काय दिसतं तर याच्यामध्ये y चे सहगुणक सारखे आहेत बघा 3 आणि 3. आता ते घालवायचं आपल्याला निरसन करायचं म्हणजेच घालवण्यासाठी याचं वजा चिन्ह आहे आणि याचं अधिक चिन्ह आहे. -1 अधिक 1 असेल तर याचं उत्तर किती येतं 0. म्हणजे जर एखादी संख्या वजाने अधिक असेल तर यांची कोणती क्रिया म्हणायची याला म्हणतात बेरीज क्रिया. जर हे अधिक आहे आणि हे पण अधिक असेल दोन्ही अधिक असतील तर एकाच चिन्ह बदलावं लागणार. ते 0 कधी होणार ज्याला आपण 1 वजा करणार त्यावेळेला, म्हणजे त्याला दोघांच्या मध्ये वजाबाकी क्रिया करावी लागेल. इथं चल चिन्ह वेगवेगळे आहेत वजा आणि अधिक, त्यामध्ये आहे त्या कंडिशनला जाऊ शकतात. म्हणून आपण या दोघांच्या मध्ये कोणती क्रिया करणार बेरीज की वजाबाकी. समान वेगवेगळे असतील तर बेरीज क्रिया, सारखी असतील तर वजाबाकी म्हणजे चिन्ह बदलतात. मग दोघांच्या मध्ये कोणती क्रिया होईल कोणती बेरीज. म्हणून समीकरण 1 व 3 ची बेरीज करू. चला समीकरण 1 लिहूया 5x - 3y = 8. आणि समीकरण 3 लिहूया किती आहे 9x अधिक 3y = 6. यांची होणार आहे बेरीज. 9 आणि 5 किती 14x वजा 3y अधिक 3y इथं उत्तर येतं नेहमी 0. लिहायची गरज नाही.
लिहिलं तरी चालतं. 8 अधिक 6 किती किती 14. म्हणून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. त्यामुळे जवळची 14 तिकडे जावा काय होईल. क्रिया दोघांच्या मध्ये कोणती आहे गुणाकार आहे. तिकडे गेला तर काय होणार भागाकार. त्यामुळे कसं लिहिलं जाईल हे कसं 14/14 तिकडे गेली. म्हणून x बरोबर 14 x ची किंमत मिळाली आपल्याला 1. आता ही x ची किंमत समीकरण 1, 2 आणि 3 कोणत्याही समीकरणात ठेवलं तरी चालतं. उत्तर तेवढंच येतं. पण जास्तीत जास्त सोपं समीकरण कोणतं आहे x ची काढायची आहे म्हणजे y ची काढायची आपल्याला. तर याच्यात सोपं याला संगणक नाही असं समीकरण दुसरं आहे. त्यामुळे या x ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 आहे 3x अधिक y बरोबर 2. आता जिथं x दिसतं तिथं किती ठेवणार आहोत किती 1. म्हणून इथे काय होईल मग 3 गुणिले x ची किंमत आहे 1 अधिक y बरोबर 2. 3 गुणिले 1 3 अधिक y बरोबर 2. y ची किंमत काढायची आपल्याला बरोबर ना. त्यामुळे जवळची सहगुणक तिकडे जाणार संख्या. तेव्हा 3 त्या बाजूला जाईल काय होईल 3 तिकडे गेले 2 वजा 3 होईल की 3 वजा 2 होईल. नियम काय उजवीकडची संख्या पहिल्यांदा लिहायची म्हणजे घरमालक आधी नंतर भाडोत्री. त्यामुळे 3 तिकडे गेले अधिक क्रिया इकडे आल्यानंतर होणार वजा. त्यामुळे 2 वजा 3 हे होणार. म्हणून y बरोबर 2 वजा 3 किती किती वजा 1. अशा पद्धतीने आपल्याला 2 उकल मिळतात. x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1. आता उकल म्हणजे काय या जर दोन किमती आपण x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1 जर समीकरणामध्ये ठेवल्या तर एक समीकरण घेऊया आपण हेच घेऊया 3x अधिक y बरोबर 2. दुसरं पण समीकरण घ्यावं लागतं. याच्यामध्ये जर x आणि y ची किंमत ठेवली तर उत्तर हे 2 आलं पाहिजे. x ची किंमत आहे 1 त्यामुळे x च्या ठिकाणी 1 ठेवली आणि y ची किंमत आहे वजा 1. तर वजा अधिक हे वजा होतो 3 हे 3 वजा 1 2 उत्तर येतं. ठीक आहे. म्हणून ही या समीकरणाची उकल आहे. फायनल आन्सर लिहायचा आहे x बरोबर 1 y बरोबर वजा 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं हे गणिताचं समजा. ठीक आहे. याला म्हणायचं सहगुणक समान करण्याची पद्धत. समजली. आता हेच गणित आपण चलाची किंमत ठेवून चलाचे निरसन करण्याच्या पद्धतीने सोडवणार आहोत. सुरुवातीला हे लिहून घेऊ.